आज मी बटाट्याचे वेफर्स बनवणार आहे, तर त्यासाठी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाट्यांची साल काढायची। बटाट्याचे वेफर्स करायला थोडे असे मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे, थोडे मोठे मोठे, लय छोटे पण नाही घ्यायचे, म्हणजे वेफर्स चांगले पडतात। त्याची साल काढून पाण्यात टाकून मग नंतर खिसायचं। अशी साल काढून घ्यायची बटाट्याची आणि पाण्यात ठेवायचे बटाटे, म्हणजे काळे पडत नाहीत। चिप्स असे पाडून घ्यायचे, चांगले पातळ, लय जाड नाही आणि अर्धा अर्धा करायचं नाही, एकसारखं खिसायचं। खिसून झाले की चांगलं स्वच्छ पाण्यात 1 तासभर ठेवायचं आणि चांगले धुवून मग उकळवायला घ्यायचे। आता सगळे वेफर्स पाडून झालेले आहेत आपले, त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय। धुवून चांगलं असं धुतलं ना, पांढरे शुभ्र वेफर्स होतात। दोन 3 पाण्याने धुवायचं चांगलं। पाणी उकळलेले आहे, आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय। त्याच्यामध्ये वेफर्स टाकून घ्यायचे आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं। याच्यावर झाकण ठेवलं की मग पटकन उकळी यायची, लय वेळ लागत नाही। याच्या अगोदर थोडासा फेस आल्यागत झालं की वेफर्स काढून घ्यायचे, लय वेळ उकळवायचं नाही, नाहीतर विरघळतील। असं फटफट असं एकसारखं वाळायला घालायचं, धुवून ठेवायचं चांगलं, म्हणजे जागा जास्त लागत नाही। जागा प्रत्येक वेफर्सला जागा भरपूर लागते ना, कसं बी टाकलं तर ते नाही जमत, त्याला पटापट असं जुळवायचं एकसारखं। घरी बनवलेलं वेफर्स कसं वर्षभर राहतात ना घरात, आणि लहान मुलांना भरपूर आवडतं हे खायला खायला। उपास असलं म्हणजे काय उपासवालेच नाही खात, लहान मुलांना पहिलं द्यायला लागतं ना, त्यांना आवडतं घरी बनवलेलं, म्हणून करता आपलं घरी बनवायचं असतं। ह्याला काही एवढा आठाच नाही। 5 किलो बटाटा आणले तर वेफर्स होतात, बटाट्याचा खीस होतो।
पेनकुल मध्ये पूर्ण खाट भरती वेपर्स. वेपर्स छान झाले बरं का, आपले पांढरे शुभ्र झाले ते आणि उकळल्यात पण मापात एकदम जास्त शिजले नाही काही नाही, त्यामुळे छान झाले. Subscribe now and press the bell icon. वेपर्स आपले चांगले वाळलेले कडक मस्त वाळले, कलर पण छान आलेले. आता आपण ह्याला तळून बघू. आता आपण हे वेपर्स तळून पाहायचे. तेल चांगलं गरम झालेले त्यामुळे वेपर्स पटकन तळून निघतात आणि पांढरे शुभ्र झालेले छान झालेत आपले वेपर्स. वेपर्स तळून झालेले आहेत, त्याच्यावरती गरम आहे तोपर्यंत अशी थोडी मिरची पावडर इसपटून घ्यायची. मिरची पावडर टाकून असं सगळं एकत्र केलं ना चांगलं टेस्ट येईल. तिखट असल्यामुळे चव लागते चांगली. Subscribe now and press the bell icon.